नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक स्वप्नील विजय धांडे. माझा जो विषय आहे तो आहे चिटणीसाची कार्यपद्धती. विद्यार्थी मित्रांनो, या विषयातील आज आपण प्रकरण नंबर 4 कर्जरोखे विक्री या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. मागील तीनही प्रकरणांचा जर आपण आढावा घेतला तर मागील 3 प्रकरणांमध्ये आपल्याला वित्त म्हणजे पैसा, त्या वित्ताची संरचना, भागांचे प्रकार, समहक्क भाग, अग्रहक्क भाग, मालकीचे भांडवल, कर्जाऊ भांडवल, बंधपत्रे, कर्जरोखे यांसारख्या संकल्पनेविषयी आपण आतापर्यंत माहिती ही बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कर्जरोखे विक्री या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. नेमकं कर्जरोखे म्हणजे काय? तर आपण मागील काही प्रकरणांमध्ये बघितलंय की कर्जरोखे हे काय आहे? एक उधारीचा दस्तऐवज आहे, कर्जाचं दस्तऐवज आहे. दीर्घ मुदतीचे कर्जाऊ भांडवल जमा करण्यासाठी कंपन्या कर्जरोख्यांची विक्री करून भांडवल उभारणी करतात. जे काही दीर्घ मुदतीचं कर्जाऊ भांडवल आहे, ते दीर्घ मुदतीचं कर्जाऊ भांडवल जमा करण्यासाठी कंपन्या कर्जरोख्यांची विक्री करून भांडवलाची उभारणीही करत असतात. मग जी काही कर्जरोख्यांची विक्री आहे, ती कर्जरोख्यांची विक्री कशा रीतीने केली जाते आणि भांडवल उभारणी कशा रीतीने केली जाते, म्हणजे कर्जरोख्यांची विक्री करून भांडवल उभारणी कशा रीतीने केली जाते ते बघूया आपण. म्हणजे ज्या काही कंपन्या आहेत, या कंपन्या आम जनतेला कर्जरोख्यांची विक्री करून भांडवलाची उभारणी हे करू शकतात. कंपनी किंवा तिचे प्रवर्तक किंवा संचालक यांना सेबीने प्रतिभूती बाजारात प्रवेश करण्यास प्रतिबंध केला नाही. म्हणजे जी काही कंपनी असेल, जे काही कंपनीचे प्रवर्तक असतील, जे काही कंपनीचं संचालक मंडळ असेल, यांना सेबीने प्रतिभूती बाजारात प्रवेश करण्यास प्रतिबंध केलेला नाही. दुसरं आहे की 6 महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी कोणत्याही कर्जाऊ प्रतिभूतीची परतफेड करण्यास कंपनीचे प्रवर्तक, संचालक हे दोषी नसल्याचे घोषित केले असल्यास, ते आपल्याला 2 बाबी लक्षात येते की 2 बाबींमध्ये कंपनी आम जनतेला कर्जरोख्यांची विक्री करून भांडवल उभारणी करू शकते. पहिलं म्हणजे कंपनी किंवा तिचे प्रवर्तक किंवा संचालक मंडळ यांना सेबीने प्रतिभूती बाजारात प्रवेश करण्यास प्रतिबंध केलेला नाही, जिथे केव्हाही प्रतिभूती बाजारात प्रवेश करू शकतात. दुसरं, 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी कोणत्याही कर्जाऊ प्रतिभूतीची परतफेड म्हणजे ते मुद्दल किंवा व्याज याचे सकट करण्यास कंपनीचे प्रवर्तक, संचालक हे दोषी नसल्याचे घोषित केले असल्यास, म्हणजे या 2 परिस्थितीत कंपनी कर्जरोख्यांचं काय करत असते? आम जनतेला विक्री ही करत असते. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कर्जरोखे विक्री संबंधीचे नियम. काही कर्जरोखे विक्री संबंधीचे नियम दिलेले आहेत, त्या नियमांविषयीची माहिती घेऊया. कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनी कायदा 2013 मधील तरतुदींचे
कंपनी नियम 2014 आणि रिझर्व्ह बँकच्या मार्गदर्शक तत्वाचे व सेबीच्या विविध नियमांचे पालन करावे लागते. जी काही कंपनी आहे त्या कंपनी कर्जरोख्यांची विक्री करत असताना त्या कंपनीला कंपनी कायदा 2013 मधील ज्या काही विविध तरतुदी आहेत, त्या कंपनी नियम 2014, त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वाचे व सेबीच्या विविध नियमांचे पालन हे करावे लागते. आपल्याला पुढे एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यांवरून आपण अभ्यास करणार आहोत की आता तक्त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. बघा, त्यात आपल्याला 2 भाग दिलेले आहेत. पहिला आहे कायदा, नियम आणि मार्गदर्शन, आणि दुसरा आहे तो म्हणजे तरतुदी. जे काही विविध कायदे आहेत, जे काही विविध नियम आहेत, जे काही विविध मार्गदर्शन्स आहेत, त्याच्यानंतर काय काय तरतुदी दिलेल्या आहेत. आपण पहिलं बघूया की कंपनी कायदा 2013 कलम 71. जो काही कंपनी कायदा आहे 2013 कलम 71 नुसार कर्जरोखे विक्रीच्या अटीची तरतूद आपल्याला दिलेली आहे. जे आपण पाहिलं की कर्जरोख्यांची विक्री करत असताना आपल्याला कंपनी कायदा 2013, कंपनी नियम 2014, सेबीचे मार्गदर्शक तत्वे, बँक ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ हे मार्गदर्शक तत्वे यासारख्या सर्व बाबींचा अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये कंपनी कायदा 2013 कलम 71 मध्ये आपल्याला कर्जरोख्यांच्या विक्रीच्या अटीची तरतूद ही दिलेली आहे. दुसरा आहे कंपनी नियम 2014, नियम 2018. म्हणजे कंपनी नियम 2014, नियम 2018 मध्ये आपल्याला सुरक्षित कर्जरोख्यांच्या विक्रीच्या तरतुदी दिलेल्या आहेत. जे काही सुरक्षित कर्जरोखे आहेत त्या सुरक्षित कर्जरोख्यांच्या विक्रीबाबतच्या तरतुदी ह्या आपल्याला दिलेल्या आहेत. तिसरं जे दिलं आहे ते म्हणजे सेबी नियम 2008. सेबी म्हणजे काय? सेबीला आपण सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं म्हणतो. म्हणजे जी काही प्रतिभूती आहे त्या प्रतिभूतींच्या विक्रीसाठी आपल्याला या सेबीच्या मार्गदर्शक तत्वे असतील किंवा सेबीचे नियम असतील, यांचा नियमांतर्गत आपल्याला त्या प्रतिभूतींची विक्री ही करता येते. मग हे सेबी नियम 2008 मध्ये कोणत्या तरतुदी दिलेल्या आहे आपल्याला? जे कर्जरोखे परिवर्तनीय नाही, जे कर्जरोखे परिवर्तनीय नाही, ज्यांचे समहक्क भागांमध्ये पूर्णतः परिवर्तन किंवा अंशतः परिवर्तन केले जाऊ शकत नाही, अशा कर्जरोख्यांची विक्री व सूचीबद्ध करण्याच्या तरतुदींचा समावेश जनतेची मागणी, खाजगी प्लेसमेंट आणि कर्जरोखे सूचीबद्ध केली असतील तर या तरतुदी लागू होतात. म्हणजे समहक्क भागांची जनतेला विक्री करताना कंपनीला या तरतुदींचे पालन करावे लागते. म्हणजे सेबी नियम 2008 मध्ये जी काही तरतूद दिलेली आहे ती तरतूद अशी आहे की जे कर्जरोखे परिवर्तनीय नाही, ज्यांचे समहक्क भागांमध्ये पूर्णतः परिवर्तन किंवा अंशतः परिवर्तन केले जाऊ शकत नाही, अशा कर्जरोख्यांची विक्री व सूचीबद्ध करण्याच्या तरतुदींचा समावेश जनतेची मागणी, खाजगी प्लेसमेंट आणि कर्जरोखे सूचीबद्ध केले असतील तर या तरतुदी लागू होतात. म्हणजे समहक्क भागांची जनतेला विक्री करताना कंपनीला या तरतुदींचे पालन करावे लागते.
पुढचं जे आहे ते म्हणजे सेबी नियम 2008. जो काही सेबीचा नियम आहे 2009चा, सेबी नियम 2009, यामध्ये काय दिलेलं आहे, जो सेबीचा 2008चा नियम होता यामध्ये आपल्याला कर्ज प्रतिभूतींची विक्री व सूची याबद्दल तरतूद होती. तर सेबी नियम 2009 मध्ये भांडवल विक्री व प्रकटीकरण बाबत आपल्याला तरतूद या दिलेल्या आहे. सेबी नियम 2009 मध्ये जी तरतूद आहे ती अशी, ज्या सूचीबद्ध किंवा असूचीबद्ध कर्जरोख्यांचे समहक्क भागांमध्ये पूर्णतः किंवा अंशतः परिवर्तन होते अशा कर्जरोख्यांच्या विक्रीबाबतच्या तरतुदी आपल्याला सेबी नियम 2009 मध्ये दिलेले आहे. आणि या तरतुदीनुसार कंपनीला समहक्क भागांना लागू होणाऱ्या नियमांचे पालन करावे लागते. जे सेबी नियम 2009 यामध्ये जी काही तरतूद आपल्याला दिलेली आहे ती तरतूद अशी आहे की ज्या सूचीबद्ध किंवा असूचीबद्ध कर्जरोख्यांचे समहक्क भागांमध्ये पूर्णतः किंवा अंशतः परिवर्तन होते अशा कर्जरोख्यांच्या विक्रीबाबतची तरतूद आपल्याला दिलेली आहे. आणि या तरतुदीनुसार कंपनीला समहक्क भागांना लागू होणाऱ्या नियमांचे पालन हे करावे लागते. पुढे दिलेला आहे ते म्हणजे सेबी नियम 2015. सेबी नियम 2015 मध्ये सूचीबद्ध कंपन्यांच्या जबाबदाऱ्या आणि प्रकटीकरणाबाबत आवश्यकता याबाबतची तरतुदी आपल्याला दिलेली आहे. म्हणजे सेबी नियम 2008, सेबी नियम 2009 आणि सेबी नियम 2015 या तिघही नियमांचा आपल्याला तरतुदीनुसार योग्य तो विचार विनिमय हा करावा लागतो. सेबी नियम 2015 मध्ये जी काही तरतूद दिलेली आहे ती अशी, अपरिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करणाऱ्या घोषित केलेल्या सूचीबद्ध कंपन्या, नित्य कर्जाची साधने, IDRS इत्यादी बाबतच्या पूर्तता किंवा सूचीबद्धतेच्या कंपनीला पूर्ण कराव्या लागणाऱ्या अटी याबाबतची तरतूद आपल्याला सेबी नियम 2015 मध्ये दिलेल्या आहेत. काय तरतूद आहेत तर, अपरिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करणाऱ्या घोषित केलेल्या सूचीबद्ध कंपन्या, म्हणजे जे काही अपरिवर्तनीय कर्जरोखे आहेत त्यांच्या विक्री करणाऱ्या घोषित केलेल्या कंपन्या, घोषित केलेल्या सूचीबद्ध कंपन्या, नित्य कर्जाची साधने, IDRS इत्यादी बाबतच्या पूर्तता आणि सूचीबद्धतेच्या कंपनीला पूर्ण कराव्या लागणाऱ्या अटी यांबाबतच्या तरतूद आपल्याला सेबी नियम 2015 मध्ये दिलेली आहे. आणि नंतरचं आहे त्यांचे भारतीय रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्वे. या मार्गदर्शक तत्वांमध्ये आपल्याला नॉन इक्विटी साधनांची विक्री करून भांडवल उभारणी करणाऱ्या बँकांसाठी तरतूद दिलेली आहे. म्हणजे जे काही नॉन इक्विटी साधनांची विक्री करून भांडवल उभारणी कशा रीतीने केली जाते बँकांसाठी त्याबाबतची भारतीय रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्वे ही आपल्याला दिलेली आहे. म्हणजे जे आपण पाहिलं की कर्जरोख्यांची विक्री करत असताना कंपनी कायदा 2013, कंपनी नियम 2014, सेबी 2008, सेबी नियम 2008, सेबी नियम 2009, सेबी नियम 2015 आणि भारतीय रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्वे या सर्वचा विचार करून आपल्याला कर्जरोख्यांची विक्री ही करता येते. आणि या कायद्यांबाबत, नियमांबाबत, मार्गदर्शक तत्वांबाबत काय काय तरतुदी आहेत या तरतुदी आपण या टेबल मार्फत आपण अभ्यासलेल्या आहे. पुढे आहे कंपनी सुरक्षित
व असुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करू शकते. तसेच समहक्क भागांमध्ये पूर्णतः किंवा अंशतः रूपांतरित केल्या जाणाऱ्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते. जी काही कंपनी आहे ही कंपनी सुरक्षित व असुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करू शकते. त्याचप्रमाणे समहक्क भागांमध्ये पूर्णतः किंवा अंशतः रूपांतरित केल्या जाणाऱ्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते. सर्व कर्जरोख्यांची परतफेड कंपनीलाच करावी लागते. जी काही कर्जरोख्यांची परतफेड आहे ही कर्जरोख्यांची परतफेड कंपनीलाच करावी लागते. कंपनी आपल्या भागधारकांना, जनतेला तसेच खाजगीरित्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते. जी काही कंपनी आहे ही कंपनी आपल्या भागधारकांना, जनतेला तसेच खाजगीरित्या कर्जरोख्यांची विक्री ही करू शकते. कंपनी कर्जरोख्यांची भागबाजारांमध्ये नोंदणी करू शकते. जी काही कंपनी असेल ती कंपनी कर्जरोख्यांची भागबाजारामध्ये नोंदणी ही करू शकते. कर्जरोखे विक्रीचा अधिकार कंपनीच्या संचालक मंडळाला असतो. कंपनीच्या कर्जरोखे विक्रीचा अधिकार कंपनीच्या संचालक मंडळाला असतो. असे असले तरी संचालक मंडळाला कंपनीच्या नियमावलीतील घालून दिलेल्या मर्यादेतच कर्ज उभारणीचा अधिकाराचा वापर करता येतो. म्हणजे कर्जरोखे विक्रीचा अधिकार जरी संचालक मंडळाला असला तरी संचालक मंडळाला कंपनीच्या नियमावलीत घालून दिलेल्या मर्यादेपर्यंतच कर्ज उभारणीच्या अधिकाराचा वापर करता येतो. जर कर्ज उभारणीच्या मर्यादेपेक्षा जास्त कर्ज उभारणी करावयाची असेल, भागधारकांना सर्वसाधारण सभेमध्ये तसा विशेष ठराव मंजूर करून त्यास संमती घ्यावी लागते. म्हणजे जर कर्ज उभारणीच्या मर्यादेपेक्षा जास्त कर्ज उभारणी करायची असल्यास भागधारकांना सर्वसाधारण सभेत तसा विशेष ठराव मंजूर करून त्यास संमती घ्यावी लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कर्जरोखे विक्री संबंधीची प्रस्तावना, कर्जरोखे विक्र्यासंबंधीच्या नियम, त्यामध्ये जे काही कंपनीचे कायदे आहेत, कंपनी नियम आहेत, जे काही मार्गदर्शन आहेत, त्यानुसार कर्जरोखे विक्री संबंधीच्या किंवा कर्जरोखे विषयीच्या काय काही तरतुदी आहेत त्या तरतुदींचा अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे जे काही कर्जरोख्यांची इतर कामे आहेत त्याची काही अधिकार आहेत त्यांबाबतचाही अभ्यास आपण आज केलेला आहे. धन्यवाद.